हॅलो 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 नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आपल्या युट्यूब चॅनलला हा ब्लॉग येतोय. तर हा ब्लॉग कसा होईल आय डोंट नो, पण बराचसा म्हणजे बराचसा टाइम झाला आपण ब्लॉग असा शूट नाही केला आपल्या युट्यूब चॅनलवर. वेट करूया थोडस. ऑल राईट. तर बऱ्याच दिवसानंतर मी हा ब्लॉग शूट करतोय आणि आपली ही पहिली बाईक इंद्रायणी, नंतर ह्या दुसऱ्या बाईकचं त्याचं सुद्धा नाव मी इंद्रायणीच ठेवलंय. आणि त्या बाईक नंतर आपल्या या बाईकचं जस्ट मी आता घेऊन चाललोय, पहिल्यांदाच आपण घेऊन चाललो आहे श्री स्वामी समर्थ मठ भुईगावला. तसं मी भुईगावला जात असतो स्वामींच्या मठामध्ये, पण बाईकवरून अजून तरी गेलो नाही या बाईकवरून. सो आज मी पहिल्यांदा जाणार आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या चॅनलवर आज 2000 सबस्क्रायबरचा जो आकडा आहे हा कम्प्लीट होणार आहे. सो त्याचा एक एकांतिका म्हणून तुम्हाला सांगण्याचा तुला मला थोडंसं हे आहे. तर ते सगळं करतच आपण आज जस्ट निघतोय वगैरे पोस्टर. आणि आपली 2000 फॉलोअर्सची जी जर्नी आहे ती जर्नी थोडक्यात सांगण्याचा माझा उद्देश आहे. या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. कसा व्हिडिओ होईल काय डोंट नो. भरपूर टाइम नंतर मी हा ब्लॉग शूट करतोय. खरं तर असा कॅमेरा वगैरे लावला. ॲक्च्युली आज गोप्रो नाही, आज माझा कॅमेरा आहे जो माझा मोबाईल आहे त्यालाच मी जस्ट माउंट केलाय. मी जस्ट आज निघालोय, पाठीमागून निघतोय आज निघताना. पुढून ट्रॅफिक वगैरे असतं स्टेशन साईडला, दिवाळी आहे तर ऑफकोर्स ट्रॅफिक आहे. तर आज बऱ्याच दिवसानंतर मी माझ्या चॅनलवर हा ब्लॉग शूट करणार आहे, हा ब्लॉग टाकतो. मला असं वाटतं मी एक 6-7-8 महिन्याच्या कालावधीनंतर माझा हा ब्लॉग येतो. सो 2000 फॉलोअर्स आणि हा ब्लॉग. आणि स्पेशली हे आज मी स्वराज्य तोरण मी लावलं. द माइल्स ऑफ कॅनव्हास याचा ॲक्च्युली यांनी म्हणजे जस्ट यांच्याकडनं मी घेतलंय. इंस्टा पेज आहे माइल्स ऑफ कॅनव्हास, नक्की विजिट करा. त्यांच्याकडनं मी घेतलंय. इथून जाऊया, थोडं ऑफरोडिंग होऊ जाऊ दे आज या बाईकवरून. आणि पहिल्यांदाच मी माझा जो मोबाईल आहे हा माउंट केला. याच्या आधी कधी माझा मोबाईल मी माउंट नव्हता केला. माझ्या HJ कॅमचा जो कॅमेरा आहे, जो ॲक्शन कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्यात मी सगळं शूट करायचो. आज मी कॅमेरा माउंट केला, मोबाईल माउंट केला. मित्रांनो, आज आपण चाललो आहे स्वामी समर्थ मठ. आणि स्वामी समर्थ मठ जाण्याचा आज स्पेशल मोमेंट असा आहे की आज आपल्या यूट्यूब चॅनलवर 2000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. आणि या 2000 फॉलोअर कंप्लीट झाल्याच्या या मुमेंटवर, या स्पेशल मुमेंटवर आज आपण चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये. तर मी स्वामींच्या मठामध्ये जात असतो बऱ्याच वेळा, पण आज स्पेशल मुमेंट आहे. आणि त्या स्पेशल मुमेंटवर आपण आपल्या बाईकला हे स्वराज्य तोरण सुद्धा आज आपण लावलं आहे. आज लक्ष्मीपूजन आहे, दिवाळीचा दुसरा दिवस लक्ष्मीपूजन. आणि या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या या बाईकवर आपण हे स्वराज्य तोरण बऱ्याच टायमिंग नंतर, म्हणजे आफ्टर लॉंग टाईम मी माझ्या यूट्यूब चॅनलवर हा ब्लॉग शूट करतो, ब्लॉग टाकतोय. थोडी ऑफरोडिंग आहे. आणि आज आपण पहिल्यांदा ही आपली इंद्रायणी घेऊन आज आपण पहिल्यांदा चाललो आहे स्वामी समर्थ मठ भुईगाव. आणि या ट्रॅव्हलिंगच्या या ज्या जर्नीमध्ये आपला 2000 फॉलोअर्स कंप्लीट झाले, त्याचा एक छोटासा सारांश तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर नक्की आपला हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा मित्रांनो. आध्यात्मिक गोष्टी आणि बऱ्याचशा या एक प्रकारे बोलू शकता या भावनिक आपल्या यूट्यूब चॅनल परंपरा कोकणची, या आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत आपण बराच पल्ला गाठ, म्हणजे 2000चा पल्ला आपण गाठलेला आहे. बऱ्याच लोकांशी आपण मिळून
मी बऱ्याच लोकांबरोबर आज आपण आहोत. 2000 लोकांबरोबर आज आपण आहोत आणि या 2000 लोकांबरोबर आज बऱ्याचशा संवाद साधायचा आहे. बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतील या 2000 लोकांना, या 2000 सबस्क्रायबरना माझ्या, यांनी माझा एवढा चांगला मला सपोर्ट दिला त्याबद्दल त्यांचं सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्पेशली अलिबागकर आणि आपले कोकणातले सर्व मित्रपरिवार मित्रमंडळी, आपल्या सर्वांना स्पेशल थँक्स. आणि सर्वात स्पेशल थँक्स असं आहे, जे आपल्या परंपरा कोकणची यूट्यूब चॅनलचं जे नाव ठरवलं त्या स्पेशल पर्सन होतं, म्हणजे मला भाऊ लागतोय, प्रथमेश पाडावे. कोकणची कला संस्कृती त्याचं यूट्यूब चॅनल होतं. तर त्यांनी माझ्या या चॅनलचं नाव सुचवलं. आणि त्याच्या आधी पण माझा एक चॅनल होता MH ट्रॅव्हलर. तर तो चॅनल काय माहित नाही हॅक वगैरे झाला आणि नंतर मग चॅनल माझा AI जनरेटेड व्हिडिओज पडायला लागले माझ्या युट्यूब चॅनलवर. म्हणजे हे असे का व्हिडिओ पडतात, राईट, क्रिप्टो करन्सी वगैरे ह्याचे व्हिडिओ पडायला लागले. आणि त्याच्यामुळे नंतर माझा जो चॅनल हा ब्लॉक केला युट्यूबने. नंतर मी होपच सोडून दिले होते की आता व्हिडिओ टाकणार तर कसं काय वगैरे सगळं मॅनेजमेंट वगैरे सगळं. पण भावाने सपोर्ट केला, मामाच्या मुलांनी. प्रथमेश पाडावे कोकणची कला संस्कृतीचा युट्यूब चॅनल आहे, नक्कीच सपोर्ट करा. भावाचे लवकरच 2000 फॉलोअर्स कंप्लीट होतील. आणि त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजे त्यांनी सपोर्ट केला. बरेचसे युट्यूब मित्रपरिवार भेटले सगळे मला, म्हणजे कोकणकर आरजी, त्याच्याबरोबर कोकणी निखिल आणि बरेचसे जे युट्यूब परिवार आहे हा, म्हणजे बरेच जण आहेत त्याच्या मागे. त्याच्यानंतर अविनाश दादा, मी कोकणी अविनाश. तर या सगळ्यांचा सपोर्ट मला भेटला. या लोकांकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. तर त्या गोष्टी शिकत गेलो आणि आज तुमच्या समोर उभा आहे ॲज अ युट्यूबर म्हणून. जर्नी नॉट अ सिम्पल जर्नी एवढी सिम्पल, साधी सोपी सरळ सिम्पल जर्नी नाही आहे. चॅनल ब्लॉक झाल्याच्या 6 महिन्यापर्यंत मी जस्ट असा एकदम स्टॅच्यू होतो. मला काय सुचत नव्हतं. मला ॲक्च्युअली मला ग्रो करायचं युट्यूबवर. माझ्या डोक्यामध्ये बराचसा प्लॅनिंग वगैरे आहे, ग्रो करायचं आहे. पण डोक्यामध्ये काय प्लॅनिंग वगैरे नाही आहे. पण जस्ट भावाने सपोर्ट केला. भाऊ बोलला की नाही चल होऊन जाईल व्यवस्थित, तू सुरुवात तर कर, पुन्हा एकदा सुरुवात कर, होऊन जाईल व्यवस्थित. मग तेव्हा माझ्या चॅनलचं नाव काय ठेवलं होतं मी, महाराष्ट्राची तावडी महाराष्ट्राची, म्हणजे जिथे महाराष्ट्राच्या सर्व संस्कृती. तावडीचा अर्थ काय की जिथे आपण म्हणजे तुम्ही तावडीचा अर्थ म्हणजे सांगू की एक आपण गाव आहे, गावामध्ये एक असं झाड असतं, त्या झाडाच्या बाजूला एक कुंपण वगैरे असं टाकलेलं असतं. तिथे सगळे पुरुष मंडळी किंवा सगळे मंडळी तिकडे येऊन चर्चा करतात. त्याला चावडी असं म्हणतात. तर चावडी महाराष्ट्राची, तर महाराष्ट्राच्या चावडी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा जी आहे ती जिथे जपली जाते. तसं माझं काहीतरी असं नाव सुचवलं होतं. नंतर भावाने नाव सुचवलं की हे नको परंपरा कोकणची हे नाव ठेव, साधं सोपं सरळ सिंपल. आणि ठीक आहे, मी काय विचार केला नाही. भाऊ बोलला हा, भाई बोलेगा मतलब करना है. आणि मग मी परंपरा कोकणची आपलं हे युट्यूब चॅनलचं नाव ठेवलं. त्याच्या आधी MH ट्रॅव्हलर, त्याच्यावर पण बरेचसे चांगले सबस्क्रायबर्स होते. माझे बरेचसे फॉलोअर्स तिथे लॅप झाले. 700-800 फॉलोअर्स तरी होते त्या टायमिंगला. म्हणजे माझा हा चॅनल सुरू होण्याच्या 6-7 महिन्या आधीची गोष्ट. चांगले फॉलोअर्स होते. आणि त्याच्यानंतर आज हा आपला चॅनल आहे परंपरा कोकणची. आपण बऱ्याच ट्रिप केल्या. आपण रत्नागिरी ट्रिप केली. त्याच्या सर्वात पहिली रत्नागिरी ट्रिप केली. थोडं फॅमिलीला कन्व्हिन्स करणं खूप कठीण होतं, कारण की आपली शाईन बाईक घेऊन एवढं लांब जाणं म्हटल्यावर थोडं फॅमिलीला कन्व्हिन्स करणं खूप कठीणच होतं. पण जसं जसं कन्व्हिन्स केलं, जायचंच होतं. म्हणजे ही इच्छा तरी पूर्ण करायची होती की आपण आपली पहिली बाईक जी इंद्रायणी म्हणजे आपली जी शाईन बाईक आहे तिला घेऊन आपण लॉंग ट्रिप वगैरे करावी. तर हे माझं जस्ट स्वप्न वगैरे आपण जस्ट कम्प्लीट केला ते आपल्या पहिल्या बाईकवर. आणि शाईन म्हणजे एक प्रॉपर ॲव्हरेज, म्हणजे आपण जस्ट एक बोलू शकता तुम्ही की
एक बेटर मायलेज, बेटर ॲव्हरेज पेट्रोल वगैरे ते सगळ्या खर्चाला मला जस्ट जमून जाईल अशी ती बाईक. त्या बाईकवर आपण बरेच लॉंग ट्रिप केले. आपण गेलो पहिले आपण कोकणात गेलो. हे जवळजवळ टूर वगैरे केली, जसे पालघरमध्ये वांद्रे लेक आहे. त्यानंतर आपण वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात गेलो. इकडचे बीचेस वगैरे आपण सगळं बीच वगैरे सगळे दाखवले. म्हणजे आपल्या त्या पहिल्या चॅनलवर MS08 ट्रॅव्हल त्या पहिल्या चॅनलवर आपण बीच वगैरे सगळे दाखवले. अळना बीच, राजोडी बीच, त्याच्यानंतर आपण कलम बीच, भुईगाव बीच, आपण बरेचसे बीचेस वगैरे आपण आहेत इकडचे सगळे ते आपण दाखवले. आणि त्याच्यानंतर आता हा आपण जस्ट आता त्याच्यानंतर मग आपण ते ट्रिप मी जस्ट छोट्या छोट्या ट्रिप करत होतो. माझ्या चॅनलवर बराचसा चांगला सपोर्ट भेटत होता. 1000, 2000, 3000 चांगले बरेचपैकी चांगले व्ह्यूज येत होते. त्यानंतर तिकडून मग आपण जस्ट मी विचार केला की काय ना आपण एक लॉंग ट्रिप वगैरे करावी. तर मग जस्ट लॉंग ट्रिप वगैरे तर मग वडिलांशी थोडा विषय मांडला की मी जाऊन येतो, रत्नागिरी ट्रिप करून येतो, रत्नागिरीला जाऊन येतो जस्ट. आणि रत्नागिरी दर्शन आपण आपल्या चॅनल थोडं आई वडिलांना थोडं कन्व्हिन्स करणं कठीण होतं. 3-3.5 रुपये घेऊन मी त्या शाहीन बाई करून निघालो. आणि त्या टायमिंगला सिच्युएशन अशी आली की माझा जो मोबाईल होता, माझा मोबाईल मी जस्ट इथे माउंट केला होता इकडे साईडला असा. तो जो माझा मोबाईल होता तो माझा मोबाईल त्या माउंटमधून निघाला, सटकला आणि जस्ट खाली पडला. आणि तेव्हा मी 40-50च्या स्पीडला असेल. पण ते आपले माहिती आहे ना गावचे रस्ते, कोकणातले रस्ते कसे आहेत. तर मग त्या टायमिंगला तो मोबाईल फुटला. पण इंदापूरला एक दादा आहे, त्या दादाला मी सांगितलं जस्ट मी आता चाललोय रत्नागिरीला, माझी जस्ट मी ट्रिप करतोय आणि जस्ट चाललोय. इथं इंदापूरला मी होतो आणि इंदापूरवरनं त्या दादाला कन्व्हिन्स केला. तर त्यांनी मला त्याचा जो मोबदला होता तो न घेता त्यांनी जे म्हणजे बऱ्यापैकी खर्चामध्ये त्यांनी मला ते डिस्प्लेचं जे माझा डिस्प्ले फुटला मोबाईलचा, ते डिस्प्ले फुटला ते मग त्यांनी मला ते काम करून दिलं. त्याच्यानंतर मी माझी जी रत्नागिरीची जी ट्रिप आहे मी कंप्लीट करू शकलो. ठीक आहे. तर असा गायसा ती रत्नागिरीची ट्रिप होती. त्याच्यानंतर मग आपण त्र्यंबकेश्वरला गेलो. त्र्यंबकेश्वरचा तो रस्ता आहे, जोहारचा रस्ता, जबरदस्त असे रस्ते आहेत जोहारचे. आणि ती जी ट्रिप झाली ती जबरदस्त ट्रिप झाली. त्यानंतर मी पुन्हा एकदा परत त्र्यंबकेश्वरला गेलो. म्हणजे माझी 2 ट्रिप त्र्यंबकेश्वरच्या झाल्या. त्यानंतर कोकणकर RG आणि माझा भाऊ मागच्या वर्षी साईबाबाच्या साई सिद्धी पालखीला गेले होते. साई सिद्धी मुंबईची पालखी 2 की 3 नंबर आय डोंट नो. पण त्या पालखीला ते गेले होते. आणि त्या पालखीला गेल्याच्या नंतर जस्ट मी विचार केला की चला काय आपण सरप्राईज वगैरे देऊया. तर त्यांना म्हणजे इंस्टावर मी जस्ट टाकलं होतं की आपण RG कोकणकर RG आणि प्रथमेशला आपण जस्ट सरप्राईज देणार आहे. आणि जस्ट मी रात्री निघालो, 11च्या दरम्यान रात्री निघालो. सर बॅकपॅक केली निघालो. आणि मग इंदापूरला इंदापूर कुठून रात्री तिथून निघाल्याच्या नंतर म्हणजे नालासोपारा रात्री निघाल्याच्या नंतर शिर्डीला मी रात्रभर ट्रॅव्हल करून सकाळी मी 6 वाजता मी शिर्डीला पोहोचलो होतो. तिथे जस्ट रूम घेतला, आंघोळ वगैरे फ्रेश झालो आणि त्यानंतर साईबाबाचं दर्शन घेतलं. साईबाबाचं दर्शन घेतल्याच्या नंतर परत मित्रांबरोबर गेलो. त्याच्यानंतर मग परत रिटर्न फेरी जेव्हा मारली मी दर्शन घेतल्याच्या नंतर मग साई सिद्धी पालखी बरोबर गेलो. आणि मग तिकडे जाऊन मग प्रथमेश आणि कोकणकर RG आपला राहुल गव्हाळे त्याला आपण सरप्राईज दिला. तर अशी काहीशी जर्नी आहे. आणि बरेचसे असं बघायला गेलं तर बरेचसे उतार चढाव आले लाईफमध्ये. जसे उतार चढाव येतात तसे आपल्या युट्यूबवर पण उतार चढाव येतात. आणि थांबलो नाही, कंटिन्यू राहिलो. वर्षभर झालं पण आपल्या युट्यूब चॅनलवर 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट नव्हते. किंवा तो जो एक उच्चांकी काढतो ना की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 आवर्स अजून कम्प्लीट नाही. जेव्हा मी ट्रिपला निघतो म्हणजे लॉंग ट्रिपला निघतो तेव्हा स्वामींच्या पहिल्या दर्शनासाठी जातो.
आजही निघालो स्वामींच्या दर्शनासाठी. मला सर्वात जास्त पाठिंबा माझ्या भावाचा सर्वात जास्त पाठिंबा भेटला आपल्या युट्यूब चॅनलसाठी. पहिले 500 सबस्क्रायबर होण्यासाठी त्याचा मला सर्वात जास्त सपोर्ट भेटला. कोकणची कला संस्कृती, माझा भाऊ प्रथमेश पाडावे, त्याचा मला सर्वात जास्त सपोर्ट भेटला. त्याच्यानंतर मी जस्ट पुढे गोथरू झालो. आणि एक किस्सा असा आहे त्याच्यामध्ये की माझा मित्र आहे, माझ्याच इथे राहतो नालासोपारामध्ये. त्याचं नाव आहे विपुल पाटील, आगरी कोळी समाजाचा तो आहे. आणि त्यांनी मला सांगितलं, अरे तू एवढं लॉंग ट्रिप करतो, एक ट्रिप तू एकविराईच्या दर्शनासाठी पण जाऊ नये. मी खूप निग्लेक्ट करत होतो या गोष्टीला, पण ती बोलतात ना, ती देवी आहे, ती देवी आपल्याकडनं करून घेते. आणि तिने ती माझ्याकडनं करून घेतला. मी अचानक भयानक माझं ठरलं, अचानक म्हणजे रात्री ठरलं. मी बॅकपॅक केली, सकाळी जस्ट 4, 4:30, 5 वाजता मी उठलो आणि जस्ट मी निघालो तिथून. आणि एकविराच्या दर्शनासाठी निघालो. दसऱ्याच्या होमाचा तो दिवस, होमाच्या आदल्या 1 दिवस आधीचा दिवस होता तो. आणि जस्ट गेलो आणि गेल्याच्या नंतर पहिल्यांदाच गेलो तर तिकडे 5 पायरीच्या इकडे आहे ना, सगळे अलिबागचे सगळे मंडळी बसले होते. तेव्हा माझी त्यांची काय ओळख नाही, पण ते मंडळी बसले. आणि मी ते बाबा आणि आई वगैरे हे सगळे दर्शन करून आले. आणि बाबा तेव्हा गाणं गात होते. मी बाबांना म्हटलं, बाबा तुम्ही सगळे आला तर तुम्ही गाणं गा, मी तुमचा व्हिडिओ शूट करतो. तर मी व्हिडिओ शूट केला आणि त्यांना ते आवडलं पण. त्यांनी मग मला पालखीला वगैरे बोलवलं. आपली एकविराची भालावरची एकविरा भालचे जे अलिबागचे सगळे मंडळी, मित्र परिवार माझे सगळे, ते आजोबा बाबा आणि ते सगळे. तर मला त्या टायमिंगला हे तांडेल काका, हे दिनेश तांडेल काका, ते अलिबागचेच आहेत कोलीवाड्यातले. तर त्यांनी मला बोलवलं की सिद्धेश तू आमच्याकडे ये, आमच्याकडे असा पालखीचा कार्यक्रम असतो तर तू ये वगैरे, आणि इथे येऊन तू म्हणजे सगळं शूट वगैरे कर, आम्हाला आवडेल. तिकडे मी गेलो. फर्स्ट टाइम लाईफमध्ये तो अनुभव केला. आगरी कोळी समाज, त्या समाजाबरोबर मी होतो. आणि तो पालखीचा तो जो अनुभव होता एकविराईच्या पालखीचा, भालावरच्या एकविराईच्या पालखीचा, 5 दिवस कंटिन्यू चालत अलिबाग ते लोणावळा, कार्लेगड 5 दिवस चालत. आणि त्याच्याबरोबर सगळे वृद्ध वयाचे सगळे, आणि त्याचबरोबर लहानपणापासून वृद्धाची जी सगळी जी मंडळी आहे ना, ती जबरदस्त आहे. आणि त्यांचं एवढं प्रेम आहे ना आपल्या युट्यूब चॅनलवर, ती जबरदस्त प्रेम आहे. आता पण हल्ली आपण याच वर्षी गेलो, जून महिन्यात 16 तारखेला जो कार्यक्रम झाला पालखीचा. 16 तारखेला पालखी निघते भाल या गावातून. ...400 किलोमीटर कंप्लीट झालेत आपल्या बाईकचे आज. मी बाईक डेली कामावर घेऊन जातो. सो कामावर घेऊन जात असताना आता मागच्या 21 तारखेपासून आज 21 तारीख, 21 तारखेपासून 21 तारीख आज 1 महिना कंप्लीट झाला आपल्या बाईकला या. आणि व्हॉट अ कोइन्सिडन्स यार, म्हणजे काय कोइन्सिडन्स असेल. 1 महिना कंप्लीट झाला. आज आपले युट्यूब चॅनल 2000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. त्यानंतर आज आपण पहिल्यांदा आपली ही जी बाईक आहे, ही बाईक घेऊन आपण चाललो आहे आपल्या या स्वामींच्या मठामध्ये, भुईगावला असलं स्वामींच्या मठात चाललो आहे. म्हणजे पहिल्यांदा बाईक घेऊन चाललोय, त्याच्या आधी नेलीच नाही बाईक अजूनपर्यंत. एकाच दिवशी एवढे कोइन्सिडन्स आहेत, बापरे. त्यांचीच सगळी काय बोलतात ना, ते शब्द येत नाही तोंडामध्ये पटकन. करता तेच आहेत, तेच करून घेतात आपल्याकडून. अलिबागकरांचा बराचसा सपोर्ट माझ्या युट्यूब चॅनलला मला भेटेल. अलिबाग, पनवेलकर, अलिबागकर, त्या सगळ्यांचा जे म्हणजे सगळे माझे मित्र परिवार आहे, त्या सगळ्यांचा आशीर्वाद, त्यांच्या सर्वांचा एक सपोर्ट पाठीशी आहे. आणि आपला हा युट्यूब चॅनल, म्हणजे मी जस्ट युट्यूब हा चॅनल माझा मी जस्ट सुरुवात केल्याच्या नंतर, म्हणजे हा आपला चॅनल तर होताच आधीचा, तेव्हा आपला तो व्हिडिओ पडला सुद्धा होता एकविराईचा.
एकविराईच्या दर्शनाचा पहिलाच व्हिडिओ. त्यानंतर मी हा जेव्हा चॅनल चालू केल्यानंतर मी हा परत व्हिडिओ मी तो अपलोड केला. आज खूप भारी वाटतंय. एकविराईच्या आशीर्वादाने आणि या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात. एक आहे की मित्रांनो, कसं आहे ना की थोडं कामामध्ये गुंतलेलो असतो, मग बाहेर पडायला भेटत नाही. बाईक घ्यायची तर कुठली घ्यायची, तर बऱ्याचशा डोक्यामध्ये प्लॅनिंग आले होते की मीही घेणार होतो Honda CB200X, ती मी घेणार होतो. त्यानंतर ती तर होती बजेटमध्ये, पण मी विचार केला की ती जर मी घेतली तर परत होती म्हणजे मस्क्युलर बाईक होती वगैरे, थोडी ह्याच्यापेक्षा थोडी उंच होती. आपले पाय पण पोचले पाहिजेत ना जमिनीला. तर मित्रांनो, आज फायनली आपण पहिल्यांदाच आपली बाईक घेऊन आपण आलो आहे स्वामींच्या मठामध्ये. फायनली आपण पोहोचलो. ऑलराईट, तर मित्रांनो बाईक पार्क करूया, जाऊया स्वामींच्या मठात, दर्शन घेऊया, नंतरच तुम्हाला भेटतो. ऑलराईट, तर मित्रांनो फायनली आपण निघालो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामधून, जे आहे भुईगावला. तिथून आपण जस्ट आता निघालोय, पुढे गोथरू होतं. बराचसा संवाद साधायचा होता तुमच्याशी. स्वामींच्या मठातून आपण जस्ट आता पाया पडून पुढे गोथरू होतो आपल्या घराकडे. बराचसा कालावधी मी युट्यूबसाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे मी ॲज अ युट्यूब करिअर म्हणून मी बघू इच्छितो. बट कसं असतं ना, एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये माझा जन्म झालेला आहे. पण विषय कसा आहे ना, आपण बराचसा वेळ आपण यूट्यूबला देतो, पण आपल्या काही जिम्मेदारी पण आपल्या अंगावर असते. त्यासुद्धा आपल्याला आईवडिलांना आपण सपोर्ट करतो, या सगळ्या गोष्टी असतात. तर ते आपल्याला यूट्यूब ॲज अ करिअर म्हणून कुठेतरी आपल्याला एक साईड करावं लागतं आणि आपण जस्ट पुढे आपल्याला गोतरावं लागतं. तर यूट्यूबला मी ॲज अ करिअर बघतोय, पण अजून तरी बेनिफिशियल असं काही नाही. फॉलोअर्स वाढतात आहेत, टाइम लिमिट थोडं अजून तरी नाही आहे. थोडं डिमोटिवेट व्हायला होतं, पण स्टील स्टे विथ यूट्यूब बरोबरच राहायचं. आज ना उद्या आपल्याला ते भेटेल. मी कोकणी निखिलची गोष्ट सांगतो. कोकणी निखिलशी जेव्हा भेटलो, कोकणी निखिल बरोबर जेव्हा राहिलो, तेव्हा निखिल बरोबर बोलताना म्हणजे खूप डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे निखिल. आणि निखिलशी जेव्हा संवाद साधला, किंवा निखिलची माझी जे मित्र वगैरे यांचे सगळ्यांशी संवाद साधला कोकणच्या राज्य वगैरे, निखिलने जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते काय नव्हतं, पण 7-8 वर्ष यूट्यूब जर्नी आहे निखिलची. निखिल आता 2-4 वर्षामध्ये आपण
निखिलला आपण आता बघतोय, पण त्याच्या आधी पण त्याला जे 4 वर्ष जे आहे ते स्ट्रगलचे गेले तर त्याचे खूप स्ट्रगलिंग पिरियड त्याचा आहे युट्यूबवर. तर माझंही काहीच आहे. कोकणकर आरजेचं सुद्धा सेम. कोकणकर आरजे वन ऑफ द बेस्ट पर्सनॅलिटी, आणि तो असा व्यक्तिमत्व आहे, त्यांनी कुठे असा हात ठेवला तर ती गोष्ट सक्सेस झालीच पाहिजे. ती गोष्ट सक्सेस झालीच पाहिजे. तो कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तो त्याचं वेल प्लॅनिंग, त्याचं वेल म्हणजे तो जो प्लॅनिंग नुसार जो चालतो वगैरे त्या सगळ्या गोष्टी आणि त्याची इम्प्लिमेंटेशन, या सगळ्या गोष्टी त्याला त्या उच्चांकिकापर्यंत पोहोचवतात. कोकणकर आरजी, कोकणची कला संस्कृती, प्रथमेश पाडावे, वन ऑफ द ग्रेट पर्सनॅलिटी हा सुद्धा. बॅकग्राऊंड, सगळ्यांचे बॅकग्राऊंड मिडल क्लास फॅमिली मधूनच येतात. कोकणकर आरजे ॲज अ युट्यूब करिअर म्हणून नाही सुरुवात केली होती, पण ही गोष्ट अशी होती की त्यांनी वेल प्लॅनिंग, वेल इम्प्लिमेंटेशन आणि या सगळ्या गोष्टी येऊन त्यांनी जस्ट पुढे गो थ्रू झाला. आणि आज ॲज अ युट्यूबर म्हणून, ॲज अ वेल फोटोग्राफर म्हणून तो आज आपल्या समोर ओळखला जातो. त्याचा फोटोग्राफीचा बिझनेस आहे. ॲज अ वेल फोटोग्राफी आणि जबरदस्त पर्सनॅलिटी आपल्यामध्ये तो आहे कोकणकर आरजी. कोकणी निखिल, वन ऑफ द बेस्ट पर्सनॅलिटी. कोकणी अविनाश दादा. कोकणातला कोण ग्रेट पर्सनॅलिटी जर युट्यूबर असेल तर कोकणी अविनाश दादा. या सगळ्यांचा पाठिंबा, या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण आज इथपर्यंत आहे. तुमचा सर्वांचा पाठिंबा आहे म्हणून आज आपण इथपर्यंत आहे. तर असाच पाठिंबा, असाच आशीर्वाद तुम्ही माझ्या पाठीशी ठेवा, ही माझी ह्याच्या पुढे सुद्धा मागणी असेलच तुमच्या सर्वांकडून. माझा एक किस्सा मला आठवतो की जेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा अलिबागवरून पालखी सोहळा जेव्हा पहिल्यांदा पहिल्या वर्षी जेव्हा गेलो, तेव्हा मला तेव्हा मी गेलो, म्हणजे अलिबागवरून जेव्हा पालखी निघाली त्या दिवशी तर मी गेलो. पण जेव्हा मला 19 तारखेला जायचं, म्हणजे 16 ते 5 दिवस, म्हणजे 19 दिवशी पालखी पोहोचते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पालखी 15, 16, 17, 18, 19, 15, 16, 17, 18, 19 5 दिवस पायी चालत अलिबाग करत आपले असतात. आणि 19 तारखेला जेव्हा पालखी जेव्हा पोहोचती, त्या दिवशी म्हणजे फर्स्ट इयरला जेव्हा मी गेलो, माझा मित्र आहे बादशाह, त्याचं ऍक्च्युली खरं नाव सुमित जांभळे म्हणून त्याचं नाव आहे. तर तो माझा मित्र, तो फर्स्ट इयरला मला जेव्हा जायचं होतं 19 तारखेला एकविरायच्या पालखीला, जेव्हा पालखी कार्लेगडाच्या पायथ्याशी पोहोचली त्या दिवशी मला जायचं होतं. त्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत मी जॉबलेस होतो त्या टायमिंगला. ऍक्च्युअल मध्ये युट्यूब ॲज अ करिअर म्हणून हे सगळे फेसिंग मी जस्ट त्या टायमिंगला केले. अजूनही करतोय म्हणा, पण आता बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. आता मित्रांचा पण तेवढाच सपोर्ट आहे जेवढा आधी होता. आणि तो मित्र म्हणजे असा ना, त्या मित्र रात्री मला काय वाटलं माहित नाही, पण मी त्या मित्राला रात्री कॉल केला आणि त्याला म्हटलं की मी असं आहे, मला ऍक्च्युली माझं युट्यूबचं सगळं चालू आहे मस्तपैकी, लोकांचा बराचसा सपोर्ट आपल्याला युट्यूब चॅनलला भेटतोय. तर मी त्याला म्हटलं की बादशाह, मला असं आहे की 1000 रुपये मला देऊ शकतोस का तू? तेव्हा मी जॉबलेस होतो. तू देऊ शकतोस का? तर त्यांनी काहीही न संकोच करता त्यांनी मला 1000 रुपये दिले, माझ्या हातात टेकवले. म्हटलं जा, त्यांनी जीपे केले मला. म्हटलं जा, तुझं काय आहे ते प्लॅनिंग वगैरे सगळं एकविरायच्या पालखी सोहळ्याचा जो आहे, एकविरायचा आशीर्वाद घेऊन ये आणि आम्हाला येताना अशी प्रसाद वगैरे घेऊन ये. तर त्या माणसाच्या मदतीने मी त्या व्यक्तीच्या मदतीने मी जाऊ शकलो. एकविरायच्या पालखी सोहळ्याचा जो पायथ्याशी जो सण उत्सव झाला, त्या एकविरायच्या त्या सणाला जाऊ शकलो. अदरवाईज 19 तारखेला मी नसतो येऊ शकलो मागच्या वर्षी.
तर ॲज अ यूट्यूब करिअर म्हणून या सगळ्या गोष्टी फेसिंग कराव्या लागतात. बऱ्याचशा गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो खरं तर एक पर्सनल लाईफशी जोडल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक वेळा आपण या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही लोकांना वाटतं म्हणजे जे काही लोक आहेत ज्यांना अरे वाटतं की अरे हा तर बाईक घेतली आणि लाईफ मस्त चालू आहे, हे ते सगळं व्यवस्थित चालू आहे. पण ह्या सगळ्या बॅकएंडला सगळ्या गोष्टी असतात, बऱ्याच लोकांचा सपोर्ट सहभाग असतो, म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल होतात. तसे माझे काही सगळे मित्र आहेत. या मित्रांच्या सपोर्टने, मित्रांच्या सहभागामुळे या सगळ्या गोष्टी सहजपणे पॉसिबल होत आहेत. तर त्या सर्व मित्रांना सलाम आणि असा सपोर्ट ठेवा तुमच्या पाठीशी. कधी अडकलो, कधी काय झालं तर नक्कीच हे सगळे मित्र आहेत, हे मित्र कामाशी येतात. योगेश हांडे हे बरेचसे मित्र आहेत. योगेश हांडे, अलिबागचे पण काही मित्र आहेत, हर्ष म्हात्रे, नंतर सदाभाऊ आपला, नंतर सचिन पाटील दादा. तर हे बरेचसे जे मित्र आहेत ना, त्या मित्रांचा मला खूप जास्त सपोर्ट आहे, जास्त सहभाग यांच्याशी जोडले गेलेलो आहे. या बऱ्याच लोकांचं आपल्या चॅनलवर खूप प्रेम आहे. तर मित्रांनो, फायनली तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो. तर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलला असा सपोर्ट, असा सहभाग देत जावा. आपलं चॅनल रायडिंग चॅनल आहेच. आपण कोकणाची परंपरा जपतोच आहे, पण आपला रायडिंग चॅनल देखील आहे. आणि अशीच राईड करत आपण अशीच लॉंग ट्रिप करत आपण आपली जी परंपरा आहे, संस्कृती आहे, धार्मिक स्थळं वगैरे आहेत, त्या धार्मिक स्थळं आपण प्रत्येक ठिकाणी आपण व्हिजिट देत राहणार. आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट देत राहा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन धार्मिक स्थळाशी जोडला गेलेला मी असेन. कुठेतरी आपली एक लॉंग ट्रिप असेल लवकरच. बघूया कसं पॉसिबल होईल, तसं जायचं माझा प्रयत्न असतोच. कामातून वेळ काढून थोडासा स्वतःला वेळ देणे. बरेच लोक म्हणतात, अरे तू नक्की घरी आराम तरी कधी करतो? पण मी खरं सांगू तर आराम वगैरे करत नाही. तो दिवस मी असा कुठेतरी लॉंग ट्रिप साठी जातो आणि तुम्हा सर्वांना आपल्या चॅनल मार्फत या प्रत्येक ठिकाणाची माहिती वगैरे देत असतो. प्रत्येक ठिकाणाची एक संस्कृती, एक वेगळी परंपरा असते, ती तुम्हाला सांगत असतो, ती जपत असतो. तर ते करणं माझ्यासाठी मी खूप स्वतःला एक काय बोलतात ना, एक मोटिवेट करत असतो या सगळ्या गोष्टींमधून. आणि तुम्ही देखील मला या सगळ्या गोष्टींमधून मोटिवेट करत असतात. माझ्या चॅनलला व्ह्यूज माझ्या चॅनलला लाईक करून मला मोटिवेट करत असतात. त्यासाठी तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी. भेटूया लवकरच.